पण आता एक दुःखद आणि चटका लावणारी बातमी अशी की ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे म्हणजे अर्थात युक्रांतचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालंय। सप्तर्षी यांची प्राणज्योत मालवली आहे। वृद्धापकाळाने डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झाल्याचं आपण बघतोय। युक्रांतच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवरती काम केलं। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जायचं। कुमार सप्तर्षी यांचं कार्य देखील मोठं राहिलेलं आहे। युवक क्रांती दलाचे संस्थापक म्हणून काम करत असताना त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक विषयांना घेऊन लिखाण देखील केलं। त्याबद्दलची जनतेमध्ये जागृती केली। कोणत्याही विषयावरती थेट भाष्य करणं हा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे। असे हे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झाल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षणाला आपल्या बरोबर। अभिजित, समाजवाद्यांच्या मांदियाळीतले त्या पंक्तीतले एक प्रखर विचारवंत म्हणून कुमार सप्तर्षी यांना ओळखलं गेलेले युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांचं कार्य मोठं राहिलंय। काय आठवणी? विशाल, खरं तर जसं तुम्ही सांगितलं की ज्येष्ठ समाजवादी नेते ज्यांच्याकडे बघून अजूनही समाजवादाची चळवळ जिवंत आहे, अजूनही गोरगरिबांच्या अन्यायाला आवाज फुटू शकतो असं चित्र व्हायचं ते कुमार सप्तर्षी आता आपल्याला सोडून गेलेले आहेत। पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा जो आहे तो श्वास घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कुमार सप्तर्षी हे दीर्घ आजारी होते। या आजारामुळेच त्यांना जे आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। खरं तर कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आहेत। अनेक आठवणी म्हणजे अगदी आणीबाणीच्या काळातल्या देखील आठवणी आवर्जून ते सांगायचे। अन्यायासाठी कसा आवाज उठवावा, गांधीवादी कार्यकर्ते ते होते। लेखक, माजी आमदार म्हणून देखील ओळखले जातात। गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक चळवळीमध्ये ते सक्रिय राहते। युवकांमध्ये लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय व अहिंसेच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी म्हणजे तुमच्यावरती जर अन्याय असेल तर तुम्ही चळवळीच्या माध्यमातून त्या अन्यायाला आवाज देऊ शकता, ही सहानुभूती ते तरुणांना द्यायचे। शेतकऱ्यांना ते तसाच धीर द्यायचे। पुण्यातल्या जे गांधी भवन आहे तिथं त्यांच्या अनेक आठवणी आहेत। आता खरं तर खाजगी रुग्णालयात त्यांनी आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास घेतलाय। थोड्याच वेळात त्यांना त्यांच्या पुण्यातल्या कोथरूडच्या घरी आणण्यात येईल। त्यांचं तिथं अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल। उद्या ज्या गांधी भवन मधून चळवळ त्यांनी आतापर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालवली त्या गांधी भवन मध्ये देखील त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल अशी देखील माहिती आहे। आणि त्यानंतर उद्या दुपारी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। विशाल, चळवळीतला मोठा चेहरा ज्याच्याकडे बघून चळवळ अजूनही आपल्या देशात जिवंत आहे असं वाटायचं, तो चळवळीतला चेहरा आज आपल्यातून गेलाय। वयाच्या 85व्या वर्षी कुमार सप्तर्षी आपल्याला सोडून गेलेत। पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। विशाल, अनेक आठवणी कुमार सप्तर्षी यांच्याबद्दल आहेत। डॉक्टर कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, ते माजी आमदार देखील आहेत। म्हणजे सभागृहात त्यांनी प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तन, लोकशाही मूल्यांचं जतन आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं होतं। त्यांच्या एकूणच प्रमुख कार्यामध्ये जर आपण बघितलं तर युवक क्रांती दल म्हणजे युक्रांत म्हणजे बऱ्याच वेळेस असं म्हटलं जायचं समाजवादी विचारसरणीच्या विषयांना घेऊन जी मंडळी आज खरं तर काम करतात किंवा गेल्या कालावधीत काम करत होती हे युक्रांतचं प्रोडक्ट आहे असं खरं तर कायम समाजवादी विचारसरणीतले लोक म्हणायचे। त्यांच्या जडणघडणीत, त्यांच्या संस्कारात अनेक चळवळीतले कार्यकर्ते त्यांनी घडवले। समाजाकरता आर्त हाक ज्यांची आहे, ज्या ओढीने लोक काम करू शकतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत कुमार सप्तर्षी यांचं काम राहिलंय।